इश्कीला काळिमा फासणारी घटना घडली आहे आणि ही घटना पुण्याकडची आहे. एखाद्या प्रेमामध्ये माणसं कशी आंधी होऊन दुसऱ्याच्या जीवावर उठतात याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. ही घटना पुण्याकडची आहे. पुण्यामध्ये स्नेहाचं आणि केतनचं लग्न ठरतं. केतन हा अग्रवाल फॅमिलीतला आहे आणि सगळेजण मोठे गडगंध श्रीमंत आहेत. यामध्ये असं होतं की केतनचं आणि स्नेहाचं लग्न ठरतं. लग्न जयपूरमध्ये एका मोठ्या व्हिलामध्ये ठरतं आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांसाठी फ्लाईटचं नियोजन वगैरे सगळं केलेलं असतं. स्नेहाचा वाढदिवस असतो 19 जुलैला आणि स्नेहा आपल्या होणाऱ्या पतीला सांगते की मला 19 जुलैला लोहगडला फिरायला जायचं आहे. आता पत्नीचा हट्ट मान्य करायला पती तिला म्हणजे केतन तिला लोहगडला घेऊन जातो. लोहगडमध्ये गेल्यावर असं होतं की स्नेहा तिचा जुना जो प्रियकर असतो त्या प्रियकराच्या मदतीने केतनला ढकलून देते गडावरून आणि गडावरून ढकलून दिल्यानंतर धायक मोकलून रडायला लागते. कारण खोटी रडायला लागते आणि पोलिसांना सांगते की पाय घसरून पडला वगैरे आणि पोलीस चौकशी करतात. पोलीस जेव्हा चौकशी करतात तेव्हा त्यांना एक सत्य समोर येतं आणि ते सत्य असं असतं की केतनचा पाय घसरलेला वगैरे नसतो. जेव्हा CCTV फुटेज चेक केले जातात तेव्हा स्नेहानेच तिच्या प्रियकरच्या मदतीने म्हणजे त्याचा प्रियकर चेतन असतो त्याच्या मदतीने केतनला ढकललेलं असतं. आणि आत्ता केतनच्या पालकांवर काय ओढवली असेल. एकुलता एक मुलगा केतन, त्याला तुम्ही 24 वर्षाचा हो, वेल सेटल, वेल एज्युकेटेड, त्याला ढकलून दिलं आहे आणि त्याची इथे हत्या झालेली आहे. म्हणजे जर तुम्हाला केतनशी लग्न करायचं नव्हतं त्या मुलीला तर घरच्यांनी तिच्या पालकांनी विचारायचं ना, तुला मुलगा पास आहे का, तुझं कोणावर प्रेम वगैरे आहे का. पालकांनी स्नेहाला विचारायला पाहिजे होतं. स्नेहाने जर सांगितलं नसेल तर ही स्नेहाची चुकी आहे आणि स्नेहाने जर सांगूनही पालकांनी असेल केले तर स्नेहाच्या पालकांची पण चुकी याच्यामध्ये आहे. ते पण दोषी ठरतात. कारण 24 वर्षाचा मुलगा इथे मृत झालेला आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याशी लग्न करायचं असेल तर त्याला सांगा मला तुमच्याशी लग्न नाही करायचं आहे. त्याचा काही दोष नसताना फुकटचं त्याला इथे दावणीला बांधलं गेलं आणि त्याचा फुकटचा इथे खून झालेला आहे. खरंच मुलीच्या पालकांना माझी विनंती आहे, जर तुम्ही तुमच्या मुलीची लग्न एखाद्याशी जर ठरवत असाल तर पहिलं मुलीला विचारा. उगाच दुसऱ्याच्या आयुष्य इथे विध्वंस नको. कारण त्याचं आयुष्य पूर्ण फुकट गेलं, त्याची काही चुकी नव्हती, त्याला काही माहीत पण नसेल स्नेहाचं आणि त्याच्यामध्ये त्याच्या आयुष्याचं इथे बळी गेलेला आहे, एक मुलगा बळी गेला. तर प्लीज याच्यावर विचार करा आणि गोष्ट आवडल्यास चॅनल आवडल्यास आणि नवीन माहिती असल्यास सबस्क्राईब करा. जर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केला तर मला पण आनंद होईल आणि मी अजून नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणेल. धन्यवाद.